म्हणजे तू मध्ये काम चालू कर. तुम्हाला कोणतं काम चालू करायला लावलं मी माहिती नाही का? कोणचं? काय करताय तुम्ही हे सोडा मला. नाही काम चालू करायचं मध्ये. अरे का माल पडलेला आहे, दगड आहे, विटा आहे, मटेरियल आहे, पण कारागिरी येऊन नाही राहिला. काय भानगडी काय समजा मला. मागच्या वेळेस बी काय झालं? अरे कवर सांभाळायचं आपण, अर्ध काम तसंच टाकून गेला तो. हं? तुम्हाला म्हणत असते मी नेहमी हं. थोडस ना काम समोरचे लोक बघून करत जा. आता एक काम करा, हं. त्या माणसाच्या हातामध्ये ना पैसेच देऊ नका. पूर्ण काम करून घेतल्याशिवाय पूर्ण काम झालं ना मग हातात पैसे टेकवा त्यांच्या. तसंच करावं लागेल. लोक बघत नाही काय नाही, देता कोणाच्या हातामध्ये काम करायला. आपलं कसं मत होतं, हम्म. अडचणी राहत्या. मग अडचणी असल्या कोणी बी काम करतं कशा करता, हम्म. पैशा करता. मग पैसे मागितले द्यावाच लागत आहे ना. हो ना, पण मग काम पण झाले पाहिजेत ना आपले. मला हे म्हणायचंय. पण हा, मागितलं की पैसे हातामध्ये टेकवायचे कोणाच्या पण. नाही मग गरज असल्यावर कोणी पैसे मागतं, पण त्यांनी मग इमानदारीने काम करायला पाहिजे ना. मग समोरचा माणूस इमानदार आहे, काम करेल की नाही हे तर बघायचं ना तुम्ही. कसा आहे माणूस तो समोरचा. अरे बाबा, माणूस फक्त मन पाहत, त्याचं अंतकरण नाही पाहत. बरं जाऊ द्या, सगळा विषय सोडून द्या. हा. आता तो मिस्त्रीला बोलवलंय का तुम्ही हा इथं? बोलवलं, आज बोलवलंय ना? येणार आहे. हो ठीक आहे, चालतं. पण त्याच्याकडून पूर्ण काम करून घेतल्याशिवाय हातात पैसे देऊ नका. बरं. एवढं लक्षात ठेवा फक्त. चालेल. भोळेपणामध्ये जाता तुम्ही नुसता. चालायचं पैसे कधी मागत. येणार आहे मग ते मिस्त्री? आता येईलच 10 वाजलेत, आणखी 10-5 मिनिटात येणार. बरं बरं ठीक आहे, चालतंय. थोडस चक्कर मारून बघून घेते मी पण. आणखी हो. काय राहिले बाकी काय नाही. चालेल, तुम्ही चालेल. बाकीची कामं सगळे करून घ्या हो मग. हा? हो. ठीक आहे, चालेल. आता मटेरियल तर आहे. हा ठीक आहे, चालतंय. मग चालेल. बघा मग ते वाट बघा आता कधी येतो काय हो, नाही. मिस्त्री आला का लगेच झोपून द्यायचं काम. हो हो ठीक आहे, चालतंय. बघ तू मधलं. हो हो. कुठे मालक आहे का नाही? आहे ना, आहे ना. आले का? हा आलो ना. बरं, औषधाला गेले का? पौर्णिमालाच येत्या तुम्ही? माझी अहो 1 महिना झाला तुमचा तपास नाही. हो, मला एक काम नाही, मागे 17 काम आहे. मी आपण मग हे अपुरे सोडून तुमचं जाते का? काम घेतच नव्हतं. तुम्ही मा गळ्यात बलाटी काम मारले. मला ते ठेकीचं काम महत्वाचं होतं. म्हणजे ठेकीचं बक्कीचं अहो पण मग मला एक सांगा, तुम्ही आमचं पण काम घेतलंय ना हातामध्ये. मग करणार आहे ना बाई मी. करणार आहे म्हणजे तुम्ही इतके दिवस कामावरती सुट्टी मारून ठेवली, मग आमचे काम कसं पूर्ण व्हायचे? अगं वहीन बाई करतो ना तेव्हा काम पुरं मी. अहो पण मग पैसे घेताय ना तुम्ही. काय म्हणले? करतो तुमचं काम पुरं हा, असं. असं म्हणा. कारण ते सिमेंटचा दगड झाला का हा, म्हणजे मग दुसरा आणायला मी सांगा. काय तो एक काम करा, ते सिमेंट आहे ना ते चेंज करून आणा. म्हणजे ते सिमेंट खराब आहे थोडं. ह्याच गोष्टीसाठी म्हणते ना मग मी तुम्हाला, आमचे काम पण करत जा तुम्ही. अहो माल आणलेला असंच वाटोळा करायचं का आम्ही? अगं बाई कधी नाही म्हणलं मी करायला. अहो पण आता सिमेंट तुम्ही चेंज करायला लावताय ना आम्हाला. मग ते सिमेंट खराब आहे. उद्या माय विजय जाईन, गावंडीच कार्यक्रमाची विजय जाईन. सिमेंट कुठं खराब राहायचं का? हा? तेच तर. सिमेंट खराब राहतं? नाही ना, आंबोला कंपनी जाणार ते अंबुजा. अंबुजा. मग- बरं, 1 महिना हा, कुठे हे गायब होते अल्ट्राटेक तुम्ही? आहे नाही का? हा, ते ठेकेचं काम चालू होतं ना, ठेकीचं पक्कीचं ते कसं आमचे काम सोडून देऊन करा दुसऱ्यांचे काम. नाही तर जवळचं बाय मला कधी नाही म्हणलं नाही ते अजून. कशाला? मा शेतीने कुणी ठेवला नाही आजपर्यंत म्हणजे कामाला गडी. हा 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 हा. म्हणजे कुठले काम असलं तर ते तुम्हालाच बोलवतात. मला बोलवा ठेकी. बरोबर आहे. कारण मी ठेकीचं आजकाल नाही, पहिले मग काम करत आलोय. तिचं हा, आणि तिचं म्हणजे त्या घराचं याचं घरकुलाचं संडाचं याचं त्याचं हा हा हा. म्हणजे हे काम तुम्हीच करते होते? सगळं सगळं सगळं. बरं आहे मग. ज्या ज्या बायचे नवरे मेले ना 90% काम आपल्या कसे. रांडक्या का बरं? सहकार्य कोणी करत नाही, त्याला सहकार्य आपलं कोण राहतं ना. तुम्ही काय कार्यकर्ते? नाही कार्यकर्ते नाही, सहकार्य करतो सहकार्य. हे सगळीकडे सहकार्य करत फिरतात आणि आपल्या इथलं सहकार्य करणं बंद करून ठेवलंय. 1 महिना जाऊन बसले गायब होऊन. तुला अर्ज अगं बाई तुलाही करीन काय? मग काय? सहकार्य. हो मग तुलाही करीन असं नका म्हणू, तुम्हालाही करीन सहकार्य असं बोला ना. बरं तुम्हालाही करीन बाई मी काय? सहकार्य. नाही, आमचं काम पुरं करा. हा करू ना करू ना करू ना. करू ना. तुम्ही मटेरियल ना. करून येऊन गेला 4 आणि वर्षापूर्वी. मी काय म्हणतो, हा. तुम्ही मला उचल द्या, मजुरांना पैसे वाटायचे. मी काय म्हणतो, तुम्हाला पहिलेच 50,000 रुपये दिलेले आहेत. ते अजून राहिले का ते? बघ ते राहो या ना राहो, तुम्ही जर असे वाटून द्यायला लागले आम्हाला काय वाटलं मग काम तेवढं झाले ना, काम झालंय तेवढं. झालंय 50,000? म्हणजे कापक झालं का हे? ये मग नाही आता फायनल झाल्याशिवाय बरं तुम्हाला तुमचे किती का 15 का 16 खोल्या मग काढले, म्हणजे आपक झाल्या का? मी काय म्हणतो, मग तेवढे पैसे दिले आम्ही.
नाही अजून मला उचल द्या 50,000 आणि मग मजूर बुरीतो. नाही तर बाई एक काम कर, मी ना शक्यतो उधार करीतच नाही. उगाच तुझ्या तोंडा का पाहून मी उधार करून राहिलो. तोंड का बरं पाहत्या, कामाकडे बघा ना. ऐका, कामाकडे बघा, पूर्ण काम करून घ्या, मग नंतर तुम्ही सगळे पैसे घेऊन जा ना. कशाला उचल घेत बसताय तुम्ही? अहो कामा का रोज बघतोय, कामा काय बघतोय, तुम्हा काय बघतोय. आमच्याकडे काय आला बा, ते आम्हाला काय मोड टाकलं नाही. फक्त एक काम पुरं करा, पैसे घ्या. बाई दिल्ली मी तुझ्या का पाहतो, हा? दिल्ली तुझ्या का पाहतो मी. म्हणजे तू चहा घेऊन आली का मग तुझ्या का पाहतोच ना माणूस. तू चहा हातात देते मग तुझ्या का नजर. अच्छा, म्हणजे चाय देते म्हणून का? हा, तसं तर आता कामगार म्हटलं तर आम्हाला चाय देणं गरजेचं आहे ना त्यांना. तुम्ही चांगल्या प्रकारे काम करून टाका आमचं, आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे सेवा करू ना, चहा वगैरे. बाई माझ्या कामाची क्वालिटी इतकी भारी. अच्छा, जर पूर्ण काम झालं ना तर तू माझी पाटण थापडशील. तसं काम करून दाखवा ना मग. शाबासकी दिसीन तुम्हाला मशीन. नक्कीच. हा मशीन असा कारागीरच कोणी भेटला नाही. पण ठीक आहे ना. कधी कधी जाऊ वेळ भेटेल जावा. नाही पहिलं काम करा, हा फायनल करा, मग पाठीवरून हात म्हणजे तुम्ही काय बोलताय, असं वेळ भेटून तेव्हा म्हणजे म्हणजे त्यांचं काम आवरून जावं तुम्हाला काही हिंदावा. म्हणजे त्यांच्या कामावर की तुम्ही आमचे काम करणार असं थोडं थोडं म्हणायचं? बाकी ना अजून काम त्यांचं. आता पहिलं कोणतं करणार तुम्ही? आता तुम्ही मटेरियल आणायला लगेच तुमचं चालू करतो. आता काय हा मटेरियल नाही, मग काय अहो त्याला सिमेंट लागेल, त्याला कस लागेल. आणतो ना मी. हा मग लवकर या बा. 25 गोण्या सिमेंट आणा, हा 4 खिडक्या आणा, बर. आणि त्या मागच्या चौकटी आणा, हा हम्म. आणि ते वॉल पास खेळे आणा, बर. हा हा. उका आणा. म्हणजे सगळं मटेरियल आणलं का एकटी. हा. एकदा मी चालू केलं ना काम पूर्ण होतो मी सोडणारच नाही पाहिजे. काय काय? म्हणजे पूर्ण काम झालं का हा, हा, हा. तस मी बाहेर निघणार नाही. अच्छा अच्छा. बरं बरं, चालतंय. चांगलं जरा मन लावून काम करा. तुम्ही त्यांनी सांगितलं ते सामान घेऊन या लवकर. बर. आणि मी काय म्हणतो आता सध्या आहे ना तुम्ही पैसे देते नाही ना, मग आता काय बिगर येऊन नाही राहिले हाताखाली. मग आता बाई तुम्हीच तसं मदत करता सहकार्य आम्हाला. अहो काम नाही करा आणि पैसे घ्या. नाही, मी नाही मदत करू शकत तुमची. तुम्ही 2 बिगारी लावा तुमच्या हाताखाली. पैसे द्यायला कोण नाही बोललंय. मग द्या ना उचल. अहो चल, तुम्ही काम करा बाई पहिले. तू उचल द्या लगेच सुरू करतो. काय लगेच सुरू करतो बाई म्हणजे? कामाला मी. तसं नाही, मग काम केलं का संध्याकाळी पैसे घ्या ना. हा, अहो, पण त्या लोकांना लगेच 90 मिनिटाला पैसे लागत आहे हे उचल. बघा, तुम्ही आमच्या जर इथलं तिकडे काम दोन कामं झाल्याशिवाय आम्ही 90 वगैरे पैसे देत नाही. संध्याकाळी तुम्ही काम करून जाताना पैसे घेऊन जा, मग प्या 90 काय बरं करायचंय तुम्ही ते. म्हटलं आणा बा. हा, आज जा आहे तुम्ही घेऊन या. ना आज कामच करतो जा. असं हा? आज कामच करतो मी जा. आता लेबर नाही ना म्हण. तुम्हाला काय करायचं लेबर बोलून घेतो. मग येऊ का मटेरियल घेऊन? हा लवकर जा. बरं, मी 2 तासात येतो मटेरियल घेऊन. नाही 4 तास लागले तरी चालते, काय अडचण नाही एवढी. असं ना. हम्म. बर. या लवकर. हा, हा हा. हा. आतलं कसं कसं करायचं. आतलं कसं कसं करायचंय म्हणजे आता तुम्हीच द्या ना आयडियाज. म्हणजे आतमध्ये रूमांमध्ये काय काय कुठे कुठे करणार ते सगळं आता तुम्हाला तुम्हीच किचन दाखवणार कुठं ना. काढायचंय, हा, हा, हा. हा? तुम्हाला हॉल कुठं काढायचंय, अच्छा. परत तुम्हाला हागाची जागा कुठं काढायची. अहो काय बोलताय तुम्ही? मग ते आम्ही गावठी भाषेत तेच म्हणतो. हो का? बरं ठीक आहे, जाऊ द्या. बरं जाऊ द्या. तुम्ही मध्येच करणार का बाहेर करणार काय याच म्हणजे आत आत का बाहेर. मला 2 ठिकाणी पाहिजे. एक बेडरूम मध्ये पण पाहिजे आणि एक बाहेर पण चालेल. दे करून बिंदास करून देईन, काय काळजी करायची नाही. ठीक आहे, चालेल. मला एकदा दाखवता का जागा? चला चला मग चला. हा ठीक आहे. कुठे कुठे काय करायचंय ना ते दाखवून द्या मला एकदा. या बाबाई हा, येडा आपण काढू किचन. ह्या ठिकाणी का? ह्या दिशेला चालेल का पण? हो आणि माग काढू हॉल. मागच्या साईडला का? हॉल काढू. अच्छा, म्हणजे इकडे किचन आणि अशाच दिशेने हॉल का? हॉल काढू. आणि बेडरूम कुठे काढणार मग? हा? बेडरूम बेडरूम चांग काढू. ते लाईन मध्येच होईल ना डायरेक्ट? नाही नाही पण मग आता बाई हिट आहे ना, तुम्हाला हिट एक जागा करून द्यायला लागेल कशाला तुमच्या सोयीची. म्हणजे? हिची हिट. आता किचनच्या बाजूलाच कसं करणार तुम्ही? बेडरूम मध्ये काढा ना एक. हा बरं तिकडे काढू, त्याच्या मागे काढू आणि एक आणि मोर एक काढू. बाहेर. चालेल हो हो चालेल चालेल ना. हा, 2 ठिकाणी चालतंय. बाकी मग काम चालू करा तुम्ही तुमचं. कामच चालू करायचं बाई. तुम्ही परवानगी दिली ना तर मी थांबू शकत नाही मिनिट. मी कधी नाही बोलली तुम्हाला. परवानगी तर दिलेलीच आहे ना. आत्ताच तर तुमच्या मागे लागले होते चालू करा म्हणून. काय आणि तुम्ही मी कधी नाही म्हणलो बाई तुम्हाला. हा, ठीक आहे, चालतंय. जाऊ द्या बघ बाई, तुमचा स्वभाव खूप भारी. हो, माझा स्वभाव तर चांगलाच आहे. सगळे मला तसंच म्हणतात बाई म्हणजे तुमचा. हे काम आहे ना, हे काम त्यांच्या तोंडाकडे पाहून नाही घेतलं, तुमच्या तोंडाकडे पाहून काम केलं. का बरं हो असं? म्हणजे का असं? तुम्ही मला खूप आवडतात म्हणजे कशासाठी? स्वभावान. अच्छा अच्छा, स्वभावाने का? मी काहीतरी वेगळं समजेल. बरं जाऊ द्या, ऐका ना. तुमचा मस्त हसता चार आहे, खुलून दिसतो गुलाबाच्या फुला. हो, थँक्यू.
बरं ऐका ना, टाइमपास नका करू आता, कामाला चालू करा. परत ते जर सामान घेऊन आले ना परत मलाच ओरडतील. आणि इकडे कुणी ऐक काय पाहायला लागेल नाही तर कशाला? काम चालू करा ना. कोणाची असू नसू काय गरज पडली? मग ते मटेरियल द्यायला. हो का? ठीक आहे चालते. मग ते तुमचे दोन काय कोण आहेत ते लोक हाताखाली काम करणार त्यांना बोलून घ्या आणि तुम्ही तिघं पण चालू करून ते टाका. आपल्याला अडचण आणते मध्ये. आपल्याला म्हणजे मी थोडी काम करू लागणार आहे तुम्हाला. नाही ते काय करते जे तुम्ही चहा पाणी घेऊन येता ना ते आहे पेताडी ते हे आपल्याला स्टॉप करते. स्टॉप काय गोष्टीला. अहो काय नाही, मी फक्त देखरेख करते. तुम्हाला लागल तेव्हा चाय वगैरे आणून देईल मी. तुम्ही चालू करून घ्या. बरं का बाई तुम्हाला एक म्हणायचे, काय? तुम्हाला एवढा म्हातारणावर कसा आवडला? अहो जाऊ द्या आता, त्याचं काय बोलताय तुम्ही? म्हाताऱ्याचं काय काय आता काही सुख तर मिळत नाही बघा त्या म्हाताऱ्यापासून. पण काय करता आता, सगळं दुसऱ्या सुख शांती देतो बघा तो, बस एवढंच. माझ्यासारखं जर अशी बायको जर असती ना, हा. मी बंगल्यात बसवली असती. बंगल्यात इशी रूम मध्ये. हो का? आता काय करता, जाऊ द्या, नशिबाचा खेळ आहे. झालं ते झालं, आता काय करणार आहे ना. माग काय पैशाला तोटा नाही. भरम 60 पैसा पडेल. सगळं अंकुल आहे. मग तुम्ही हे का काम करता मग? एवढे पैसा आहे तुमच्याकडे तर. तुझं का पाहून काम करते. अच्छा. मी मजूर लावून काम करून घेतो. पण कसं एक हो हो समजलं मला. मग माझ्याकडे बघून तुम्ही आता हे काम चालूच केले तर मग पूर्ण पण करून टाका ना. अर्ध्यात कशाला सोडले आहे की नाही? मग आपलं काय आपलं काय म्हणजे? पेमेंटचं पेमेंट. आहो तुम्ही आज काम करून घ्या, तुम्हाला ना लगेच मी हातामध्ये पेमेंट देईन. कॅश देसन का अहो कॅश हातात लगेच. हातात चला द्या ना. आता कुठे काम? म्हणलं कॅश. अहो मी काय म्हणते, तुम्ही काम करून घ्या पहिले मग कॅश. कारण कसं असतं माहितीये का, कामाच्या अगोदर पैसा हातात नसतो हे तुम्हाला चांगलं माहितीये. तर मग कुठलंही काम नाही केलं. मी तर आजपर्यंत भरपूर बायांच्या हातात दिले पैसे कामाच्या आधी. तुमचं वेगळं असेल, आता आमच्या गोष्टी वेगळ्या आहेत. आम्ही काम झाल्याशिवाय पैसा नाही देत हातामध्ये. जे ठेकी ना ठेकीच्या आधी हातात पैसे द्यावे लागतात. हो का? ते असेल त्यांचं तर वेगळं काही. बरं मी काय म्हणते, आवरा ना, पाऊस पण येईल. परत पाऊस आल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल की पावसामध्ये आम्ही कामं कसे करायचे, असं तसं तुमचं चालू होऊन जाईल. पाऊस येण्याच्या अगोदर ना तुम्ही आवरून घ्या. होईल तितकं आवरा. मी काही तुमच्या मागे लागणार नाही. हळूहळू करा. पण तुम्ही नका मी लागा तुमच्या मागं, तुम्ही नका माझ्या मागं लागू. माझ्या मागे तुम्ही कशाला लागणार? पैशाला. हे भगवान. अच्छा ठीक आहे चालते. मग मी बघते बाहेरचं इकडचं तिकडचं, तुम्ही घ्या कशाला आवरून. बघा ते. मग हो मला आहे ना आज कामच नव्हतं, मला टाइमपासच नव्हता. म्हणलं चला मग काय माझ्यासोबत टाइमपास करायला ठरवलं तुम्ही? टाइमपास तरी करायला जाऊ म्हणलं आजचे दिवस. ठीक आहे चालतंय. मग टाइमपास करायला तर माझ्याकडे वेळ नाहीये. नाही मला खूप वेळ आहे. तुमच्याकडे वेळ असेल पण माझ्याकडे नाहीये ना. माझ्याकडे वेळ नाहीये ना. मला माझ्या घराचं पण काम बघायचं. तुम्ही चालू केलं काम तर मी बघत राहील ना इकडे तिकडे. तुम्ही कामच चालू नाही करत आहे केव्हापासून बघते मी काय तर वाट पाहतोय तू केव्हा परवानगी. म्हणजे तू मध्ये काम चालू कर. तुम्हाला कोणतं काम चालू करायला लावलं मी माहिती नाही का? कोणतं? काय करताय तुम्ही? सोडा मला. नाही काम चालू करायचं मध्ये. अरे तुम्ही काय पागल झाले काय? नाही पागल कस काय पागल मध्ये? सोडा मला. नाही असं नाही ना. सोडा हो. म्हणजे एवढं लांब आशानं आलं मी काल आलो. म्हणजे मी काल आलो एवढं लांब आशानं. हो आशाने आला म्हणजे तुम्ही काय ह्या? अरे बापरे, म्हणजे मला तुमच्या मनात काय घाणेरडे विचार चालू होते ना? काय मला पैसे नका देऊ पैसे नका सुद्धा नका देऊ. पैसे 1 रुपया नका देऊ. मी फुकाट काम करून घेतो. माझ्या खिचले पैसे टाकतो लागलंच तर मजुरांना. म्हणजे तुम्ही असला घाणेरडा विचार करून इथं माझ्याकडे कामाला आली होती का? तसं काम घेतोय का बायांचं? नाही तुम्हाला दुसरी एवढं नाही म्हणत अरे. हे बघा, तुम्हाला जर दुसरीकडे कुठे काम करायचं असेल ना अशा पद्धतीने तिकडे जाऊन करा. म्हणजे कार्ड सोडून जाऊ काय? हा मला नाही चालणार हे. नाही असं नाही राहत. मी कधी तुमच्याबद्दल विचार नव्हता केला तुम्ही असं काही कराल म्हणून. मी विचार नव्हता केला तुमच्याबद्दल असला तुम्ही माझ्यावर हात टाकाल म्हणून. आणि मी असं विचार नव्हता केला तुम्हाला ना करणार म्हणून. हा जसं काही मी तुम्हाला काय अशी फ्री आणि मोकळी दिसली काय तुम्ही म्हणाल लगेच? मला माहिती तुला थोडा राग आला ते सोडून. अरे म्हणजे काय करताय तुम्ही हे? तसंच करायचं मग काय करायचं. सोडा म्हणते. हे काय? अरे ते कामाला आला का नजर ठेवायला? तिच्या डोळ्यात काहीतरी गेलतं. कोणाच्या? ती अशी करत होती. म्हणलं माझ्या डोळ्यात पाहावं काय ग? ओ काय नाही, ह्या माणसाला ना कामावर ठेवू नका. चांगला माणूस नाही हा. मला नाही आवडत त्याची नजर. खराब वृत्ती आहे का? चांगला कपडे काढून जाऊ का? कपडे काढून जाऊ. चांगला आहे मी. चांगला आहे असा इतका नीच? तू कुशाला हात लावून? हो नाही हो, काय बोलताय तुम्ही? इथं मी कामाबद्दल त्यांना समजून सांगत होते आणि ते पण सांगत होते. पण मला का मी ते असं डबल भाषेमध्ये बोलताय ते म्हणून घाणेरडे विचारांचे. आणि
आता इथून पुढे घेतलेले पैसे हं. वापस द्यायचे आणि आमच्या कामावर नको तू. का बरं अर्ध काम सोडून जात असते हा सोडून जा, काही आमचं आम्ही फरक पडत बघून नाही घेऊ. आम्हाला. हा या बाय तुला शरम नाही वाटते का? ए, बाय, बाय, बाय. हा? मारतो का मग लाज लगेच नाही वाटली मारतो तुला? त्याला कामावरून काढून टाका ह्या माणसाला, नाही ठेवा. बरं मी काय होतो निम्मे तरी पैसे द्या ना काय निम्मे पैसे अजून पैसे पाहिजेत होते. बरं ऐका ऐका ऐका, राहू द्या जाऊ द्या थोडा. काही नाही, तो माणूस काय आता दुबारा येणार नाही आपल्या इथं कामावर, आणि असं काही होईल असं मला पण वाटणार नाही. तो जर परत फिरकून इकडे दिसला ना मला, मीच त्याची बघते आता. आणि तुम्ही काय करा माहितीये का, जरा चांगले माणसं त्यांची नजर बिजर बघून करावं, दुसरे कामाला लावा लोक. मी आहे ना हा. बर का, आता चांगले माणसं बघतो कामाला, असे नीच लोक नको आपल्या कामावर. मला बापरे. मटेरियल आणायला पाठवून देतो हरामखोर. मग काय बघा ना, मी पण विश्वास ठेवला त्या माणसावर, आणि असला नालायक माणूस निघाला एक नंबरचा, लुच्छा लफंगा कुठला. हे बघा, मी तुम्हाला आत्ताच समजावून सांगते, हम्म. चांगली नजर पारख करून चांगले लोक कामाला लावा. इथं तुमची बायको तुम्हाला माहिती आहे, एकटी दुकटी इथं फिरत असती, बघत हो, असती. हो. माल पाणी आणायचं असलं की तुम्ही निघून जाता. बरोबर. हा, एकटी माल पाणी आणायला का मी निघून जाऊ का मग तुम्हाला इथं ठेवून? नाही नाही. चांगले लोक बघून कामाला लावा. हे पटणार नाही बरं का मला, असलं सांगते आता मी बघ, तुम्हाला. मी माणसं जरी आणले हा तर दोघांच्या पारखीने व्यवहार करू. हा तेच. हा? ठीक आहे, चालतंय. येऊ का मग? चला मग, आता मी तर फार ह्या माणसापासून घाबरू नये बघा. आता मला जर नाही, टेन्शन नाही, झालं घाबरूनच राहायचं. हे लोक खराब असतात, नाहीतर काय मग. नीच नजरेचे. बस करा आता, हळू करा थोडस. पैसे फुकट आहे फरशी टाकून द्या ना त्यांना अहो हळू ना. तर ते इतकं चालेल बरोबर हिसाबात बस झालं बरं आता. चला बरं मिस्त्री. मी काय तो तुमचं काम मी सगळं पाहून घेतले हा हं? हा तो कोण हाग राहिला तर नाही हागूनच गेला जागी जागी हा ना. लय काम सुधारायची मी बाई काय म्हणतो, काम सगळं पाहिले. हा, आता काय काय मटेरियल लागतं ना, तेवढं मला सांगा. मी काय म्हणतो आता हे खाल्लं मटेरियल नाही मा सांभाळ याचं काही नाही हा. तुम्ही वरती ते पत्रे उग पाईप बिप सगळं घेऊन या आता काय काय लागेल तेवढं मला मेनू सांगा. जबा हा. किती 5 5 10 5 15 5 20 5 25 30 पत्रे आणा 30 पत्रे आणा आणि ते 9 चॅनल आणा बर 9 चॅनल आणा उकाय फिका सगळं आहे ना हो. ते सगळं घेऊन या बर, लवकरात लवकर लवकरात लवकर म्हणजे तुम्ही काम करीत मी काय म्हणतो, माझे पैसे राहू तर राहून द्या हा. पण मटेरियल जल्दी घेऊन या समाधानी माणूस आहे. समाधानी आपण तसं काय मी काय म्हणतो आपलं आपलं कामाचा अर्थ आहे हो, बरोबर. बोलण्याचा अर्थ नाही कामाचा अर्थ खरं आहे, आहे हे महत्वाचं. लोक आहे ना घरी येऊन पैसे देतात वरून म्हणजे ठरवल्याप्रमाणे ना त्याच्यापेक्षा ना 10-5 हजार रुपये वरून देतात कारण आपल्या कामाची क्वालिटी तशी आहे. खरं आहे, अहो खरं आहे. पहिला जो माणूस होता ना, काम करून गेला इथं, फालतूचे आमचे पैसे सुद्धा उडवून घेऊन गेला आणि काम पण अर्धवट ठेवून गेला. हो बाई मूर्ख लोक राहते त्यांचं काय कसं जेव्हा पैसा काढायचं काम आहे. आपल्याला त्या मापाचं आपण नाही करायचं बरं बरं. आजपर्यंत जेवढे कामं केले ना कधी यावर ठरवलं त्याच्या मानणं पैसे देतात. नाही, मी आता बँकेतून पैसे काढतो आणि लगेच मटेरियल घेतो आणि येतो. हा? आणि एक काम करा माझे माग पुढे द्या हा. पण मटेरियल एक सुद्धा ठेवू नका माग बरं बरं, चालेल. हा हो हो, कारण कसं मटेरियल असतं ना काम करायला काय वाटत नाही चालेल. मग तुमचं काम कम से कम 15 दिवसामध्ये तुमचं काम एंड करून देईन फक्त 15 दिवसातच होईल. 15 दिवसात पाय ग. 15 दिवसात तुम्हाला आहे ना पार कुलपच लावून बाहेर निघेल बरं बरं बरं. हं? बरं. चांगलेत बघा हे, हो. असे लोक पाहिजे. हे पहिलं सारखं का तसला लय फालतू गाण्याला माणूस. अहो लय नालायक लोक काय काय इतके नालायक आती नालायक बरं ठीक आहे, चालतंय. मग तुम्ही जा, त्यांनी सांगितलेलं पटकन घेऊन या. चालेल. आवरून घ्या मग तुम्ही पण. हा मी बँक मधून पैसे काढतो आणि लगेच हो, हो, material घेऊन या, येतो. या, टेम्पोच भरून आणतो direct. गाडीत भरून आणा गाडीत भरून आणा येऊ का मग? हा कसे राहील पटे घालते उशीर आले तरी चाला पण मटेरियल सगळं घेऊन या हा कारण घाई नका करू एवढं चांगल्या चांगल्या क्वालिटी द्या ना लयच काम बाकी ठेवलं द्या ना अहो बघा ना, पूर्णच काम बाकी ठेवलेलं आहे. फक्त भिंती मारल्यात, खिडक्या लावल्यात, आता सगळंच काम करायचं बाकी. आता हे सगळं तुम्ही उरकून घ्या. बरं तुम्ही कसं काय असं बोगस काम दिलं असेल त्याला अहो आता असंच ना, आम्हाला काय माहिती काम लोक असे निघतील म्हणून. हा, तुमच्यासारखंच मस्त गोड गोड बोलला तो अगोदर आणि नंतर असं काम ठेवून पैसे गेला. ते घेतले ना? अहो पैसे सुद्धा घेऊन गेला तो. आता काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या, झालं ते झालं. आता तुम्ही आता चांगले माणूस आहे तुम्ही, घ्या वरून. नाही नाही बाई आपला स्वभावच असं आहे काम करायचं तर चांगलंच करायचं करायचं तर चांगलं करायचं मी एवढं कामं घेत नाही उगे ठरेक ठरेक लोकांचे कामं घेते नाही तर असे मला वेळ भेटत नाही हो का? आपले 2-4 बिझनेस आहे ना हो हो, 2-4. अच्छा, हा अच्छा. 2-4 बिझनेस आहे आपले हा. खरेदी विक्रीचा बिझनेस मोठा आहे आपला हो का? त्याच्यात खूप पैसे भेटतो खूप पैसे अरे वा, भेटतो. चांगली गोष्ट आहे ना. हा महिन्याला काय झालं तर 1-2 लाख रुपये मी मिळते पण आपला पारंपरिक व्यवसाय
आमच्या पंजोबापासून गवटी कामाचा. हो का? तर मग मी काय मजूर लावून करून घेतो, काय मी स्वतः करतो. ठीक आहे. कामाला लाजायचं नसतं. चालेल चालेल, घ्या मग आवरा. हा, ते मध्ये श्रीमंती आली तर माजू नये, गरीब आली तर लाजू नये. तशी आपल्याकडे श्रीमंती आहे आणि गरीबी आहे. हो या ना आतमध्ये. हा ते चला ना, मला सांगा तुम्ही काय काय करणार आहे, कसं करणार आहे ते, हम्म. आणि मग करा चालू एकदा. बर. कामाची क्वालिटी नाही पडली मला, क्वालिटी. आता त्यांनी जसं सांगितलं तसं सामंत्र आणून दिलं होतं बघा, माल वगैरे. आता त्यांनी कसं बनवलंय ना, मी पण एवढं लक्ष दिलं नाही, पण आता हे आज झाल्यापासून बघा मी तर यायला चालू केलंय. आणि आता तुम्ही पण इथं कामाला लागाल ना, तर मी रोज येणं जाणं करणार, बघणार इथं कोण कसं काम करतंय काय नाही, आणि मी बघूनच काम करून घेणार आहे आता. नाही, तुम्ही बसूनच काम करून घ्या. हा, बसून म्हणजे आता येणारच आहे मी बघायला. तुम्ही पण याल ना तर मी बघूनच काम करणार आहे. म्हणजे तुम्ही जर काम करताय ना तर मी बघूनच काम करून घेईल तुमच्याकडे. चांगला खूप स्वभाव भारी हो तुमचा, आवडला मला. हो का? आवडला नाही स्वभाव तुमचा. हो, स्वभाव तर चांगलाच आहे हो माझा. तुमचा पण चांगला आहे स्वभाव, आवडला खूप मला. चांगला, खूप चांगला माणूस. आपण त्याचा सज्जन माणूस आहे. हो, असे सज्जनच लोक पाहिजे तो, नाहीतर कुठे कामच होतात आजकाल. बघा ना, सांगा तुम्ही. चांगले चांगले चांगले, मला लय आवडलं काय तुमचे स्वभाव, असे राहणे मान्याचं मस्त आहे. ते त्या नालायकांना काम सुचे केलं नाही. हा तेच ना, जाऊ द्या, तुम्ही चांगलं काम करून इमानदार माणूस नाही भेटले, इमानदार. अहो, त्याने नाही चांगलं काम केलंय, मला पण माहिती चांगलं. पण आता तुम्ही चांगलं काम करा, मला वाटतं तुम्ही चांगलंच काम कराल म्हणून. तर तुम्हाला कोण मला पैसे द्यायचे? म्हणजे हा? कोणाला पैसे द्यायचे मग? नाही नाही, मला दमान द्यायचे, दमाना. हा, दमाना म्हणजे हे बघा, आता तुम्ही चांगलं जर काम केलं लगेच तुमचे पैसे आम्ही देऊन टाकू. तुम्हाला काय जर फरशी वगैरे टाकायचं असेल तर ती मी घेऊन देईन, काय अडचण नाही. म्हणजे तुमच्या ओळखीनुसार का? हा, आपलं खातं. खात्यावर दुकान तुमच्या? आपलं दुकान आहे ना. हो का? हो, मग तर चांगलीच गोष्ट आहे. आणखीन पण चालतंय की, काय हरकत नाही. मस्त स्वभाव आहे बघ बाई. हो, हो, हो. चांगलं आहे. खूप खूप भारी, खूप हो भारी. ना, हो ना. मला लय आवडला तुमचा स्वभाव. अहो, मग हात लावून कशाला बोलताय? नाही नाही, लय मुलमुलं अंग लागतो तुमचं, लय मस्त, गोड गोड वाटतं. हा, आहे तसं माझं. बरं, मी काय होतो, तुम्ही मला एक काम केवढं ठेवून देणार? ते यांच्यासोबत बोला तुम्ही कितीला ठरवायचं काय नाही, ते तर बाकीचं काम करून घ्यायचं काम माझं आहे. तर तो अंदाज किती? माझा अंदाज होईल एक 5 लाखापर्यंत. नाही नाही, 5 लाख नाही, फक्त गावडीची मजुरी किती? 50,000 का 60,000? ऐका ना, आता 5 लाखापर्यंत समजा सगळं काम होत असेल, तर मग आता तुम्ही मिस्त्री किती लावणार आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे ना. 50,000 जातील एकेकाला. 1 लाख रुपये लावले असेल तुमच्या का, तुम्ही 50 देणार आहे आणि 50 ते तुम्हाला काही ठेवून जाणार आहे. काय करायचं, मला माझा पैसा खर्चा ना मला. चांगला आहे हो तुमचा स्वभाव, खरंच खूप चांगला आहे. हा. मला तुमचा स्वभाव खूप आवडला. एक काम करायचं, काय? तुझ्या नवऱ्याकडून पैसे काढून घेतो, तुझंच नाव टाकून घे, मला काय करायचं पैशाचं. म्हणजे तुम्ही काम पण करून देणार? हो. माझा नवरा तुम्हाला त्या कामाचे पैसे देणार, समजा ते पैसे तुम्ही मला देणार. तुमचा काय फायदा त्याच्यामध्ये? फायदा काय तुमचा त्याच्यात? तेवढं एकच फक्त. काय? एक चान्स. कसला कसला चान्स? काय चान्स राहतो माहिती? आता तुमच्या मनात मला काय माहिती काय चाललंय. अहो, हे हात वगैरे टाकणं कमी करा बरं. तुम्ही असं थांबून पण बोलू शकता ना तुम्ही. तो चान्स आहे. म्हणजे आता समजलं मला तुम्हाला काय म्हणायचंय. तुम्ही इतर काम तर इथं करणार, त्या कामाचे पैसे माझा नवरा तुम्हाला देणार, ते पैसे तुम्ही मला देणार, कोणत्या बदल्यात? चान्स. नाही नाही, हे नाही जमणार बाबा असलं. क्वालिटी बघ आपली कामाची बाई. अहो, क्वालिटी वगैरे तुम्ही चांगली द्याल हे मला पण चांगलं माहितीये, पण असं कसं जमेल? तुम्ही माझ्याकडून चान्स मागताय. तुम्हाला फरशी फुकाट भेटणार आहे वरून बाई. फरशी तर नाही, तुला वर पाण्याची टाकी, तुला सोलर, सगळं 4 लाखाचं सोलरच आहे. बरं, टाकी बांधून देणार आहे, त्याला मोटर टाकून देणार आहे. हो का? आणि तू जर लयच रुसली ना तर तुला काहीतरी सोन्याची वस्तू करून देणार आहे. अरे बापरे. म्हणजे मला घर पण बांधून मिळते, बाकीच्या सगळ्या वस्तू पण तुम्ही देणार ना? सगळं फ्री मध्ये फ्री. आणि पैसे पण समजा तुम्ही नाही घेणार, आणि त्यांनी दिले तुम्हाला समजा कामाचे ते मलाच देणार. घ्यायचे, या हाताने घ्यायचे, नाही हाताने मागा द्यायचे. हो का? चालतंय की मग. हा, तेच म्हणजे तुझी जर खुशी असली तर, नाही तर मग बळजबरी करते आपण. बळजबरी नाही नाही, चालेल ना मला, पण मग तुम्ही नक्की कराल ना हे नक्की सगळं? नक्की नक्की नक्की.
ठीक आहे चालतंय ना मग हं? चालतंय. काय होतं सांग ना का मला वेळ कशाला लावायचा. हो का पण हे अचानक आले तर मग नाही काय नाही मी आहे ना तसं. आलं तर आपल्याकडे ये नाही या ना या ना इकडे या ना जाऊ द्या. पण तुमचा स्वभाव खूप भारी बरं का मला पटलं एकदम. मजा वाटते मजा एकदम अच्छा इंटरेस्ट वाटतो इंटरेस्ट. तुमचा पण स्वभाव खूप चांगला आहे मला हा पण मग फार आता आवडतं. आपला खर्च करायचा एवढा मग मिस्त्री मी काय तू आणले का पत्रे आणले. हा पत्रे आणले कोणते आणू? आता ते कुटिंग पत्र बंद करा सिमेंटचे आणा उन्हाळ्यात तिचे ते बरे राहते. असं का? हा बरं बरं मग सिमेंटचे आणू का? हा ये ना बाय मग तिकडे आम्हाला इशी बसवायची इशी कुठं? इकडे माप घेऊन राहिली इशीचा असं का? त्या एवढं ठिकाणी इशी बसून जाईल. वा 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 हा अति उत्तम. हा मी एक काम करा ते डांबराचे वासर विसरू नका. असं का? डांबराचे वासर हा, मग ते पत्र्यावरून हा करायला लागेल. आणि सायकलचं 9-10 घालून लगेच टाकून आणणं गाडीत. असं करू का? बरं येतो मी लगेच. हा लवकर 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 जा. मी काय म्हणतो, लवकरात लवकर आहे बघा कारण ना माणसं मी आहे ना जवळ 15 माणसं बोलवले मजूर. असं का? हा फोन करून चालू करा चालू करा. हा पैसे दामाना ते मामी खिशातून पैसे भरतो. चालेल बरं झालं त्यांनी बघितलं नाही नाहीतर बरं मी काय म्हणतो बघितलं ते आपण काय त्याला मी माझ्यावर कटवलं पण आता आहे ना हं. आता त्याला लय साहित्य सांगितले ते डांबराची वास इकडे कुठे भेटते नाही. हा त्याला बराच टाइम लागणार आहे प्रत्येक वार दुकानामध्ये फिरायला बरं. बस टाइम लागणार तर कसं टाइम बरं ठीक जाऊन दे बाबा पण तुला सुंदर दिसते मला. हो का तशी मी आहेच सुंदर. बरं मी काय म्हणतो बोलता बोलता आपला टाइमपास होऊन जाईल. हा काय ते परत आलं तर परत खेळून उडून कुणा कुणी येते नवं काम चालू आहे ना हो ना तेच ना. करणार. अहो इथे कुठे मी काय आता ऐक ना तू ना तिकडे तोंड कर बाहेर कुणी आलं बाहेरून दिसत. अहो पण मग इथे कुठे चांगलं वाटतंय का? बरे काही नव्हतं त्याला काय 5 मिनिटात काम. हो पण मग तू आशिराय अशी आणि मग तुला आहे ना बाहेर बरोबर दिसत कोणी आलं का काही हो का होईल ना त्या काय उगवून जातं त्याला काय होतं. बरं ठीक आहे म्हणजे कुणी आला अचानक पण तर समजा मी असं मी लगेच असं गेलो बरं एखादं म्हणलं काय म्हणा काही नाही खिडकीत उभी राहिली म्हणा बरं सोपं काम आहे एवढं काय हा हा ठीक आहे चालतंय. चालेल हा, आवरून घ्या पण तुम्ही लय लवकर. टपक्या मलाच टाइम नाही तेवढा. बरं ठीक आहे. तर मी काय म्हणतो अहो जसं काही कधी भेटलंच नाही तुम्हाला असं करताय तुम्ही. थोडस हळू करा ना. हळूसच अहो बस झालं ना. अगं आता शिकते सोलरचं फिटलंय मग काय सगळ्या गोष्टींचा फेडणार एक काय तुम्ही. एसीचं लय मोठं आहे. हो का अहो हळू करा थोडस. तुला फरशी द्यायची ना. हो का बस झालं बरं आता सारखं बाजूला. तुला ती सोन्याची वस्तू करायची ना. बस झालं आता एवढंच सगळं होतंय. बस करा आता हळू करा थोडस. पैसे फुकट आहे फरशी टाकून देणार त्यांना. अहो हळू ना. तर ते इतकं चालेल बरोबर हिसाबात. बस झालं बरं आता. गावंड्याचे पैसे फुकटच आहे ना. अहो बस झालं आता सारखं. बरं मी काय म्हणतो बघा हा बोला ना. ते आता जातो 15 मजूर आहे ती घेऊन येतो आणि लगेच काम चालू करू देऊ. बर ठीक आहे चालते. आता काय कोणती वाट पाहिजे नाही आता मी सगळं एंड करून जाणार आहे काम. हो का आणि तुझ्या नवऱ्याला काय सांगू नको अशा गोष्टी. बर मी कसं काय सांगणार आहे त्यांना. बरं तुला ती काय वस्तू घ्यायची ती सोन्याची काय काय आवडत तुला. काय आवडतं म्हणजे तुम्ही जे बोलले ते सगळं करावं नाही लागेल नाही, ना काय तुम्हाला. आता काय तुम्हाला नथ करू का नथ करू का नेकलेस करू. नेकलेस करा नेकलेस. नेकलेस हो हे काय ह्याचा माप घ्या ना. हा बरं चालेल येऊ का ठीक आहे या. येतो घेऊनच येतो लगेच सगळे. हो हो बाई मिस्त्री तर लय चांगला भेटलाय. फुकटामध्ये काम पण करून देतो बोललाय आणि काम झाल्यावर तो सगळ्या वस्तू पण लावून देतो बोललाय. नेकलेस पण वरून भेटणार मला. चला जाऊ दे जी झाली गोष्ट ती झाली. लोकांना थोडी माहित होणार आहे आणि मी थोडी सांगत फिरणार आहे इकडे तिकडे. काय नाही चला फुकटामध्ये सगळं भेटेल मला काम करून आता. बरे कुठे आहे का मिस्त्री? मिस्त्री का
आता सगळे आतमधले काम वगैरे बघून मला बोलला मी जाऊन येतो थोडस म्हणून गेला. आता काहीतरी कामानिमित्तच गेलाय तो पण बघा, आताच गेलाय जस्ट. पण मग ते काम चालू कधी करणार तो? अहो काम करणार आहे ते चालू, काम करतो म्हणले ते चालू, पण ते आपल्याच कामानिमित्तानं काहीतरी आणायला म्हणून ते गेलेले आहेत. तुम्हाला दिसलं नाही का जाताना? नाही, मी इकडनं बँक बंद आहे, अच्छा. मटेरियल आणता येईना, आता उद्यावरच गेलं. हो का? हो. अरे देवा, मग आता वाढलं का पुढे काम मग आणखीन एक मग आता दिवस? त्याला जाऊ दे, काही नाही होत, वाढलं चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे चांगलं तर काम होईल ना आपलं. उगा गडबडीत करून कसं कामाचं घराचं काम नाही, चांगलं नाही होणार काम ना तर मग व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा तेच ना. मग चला मग आता काय आहे इथलं, आता जेवण करणं, जेवण करायला का? बरं ठीक आहे, चालते. चला मग जेवण बिवण करून घेऊ आपण. जेवण करून घेऊ. हो हो चला. अगं शेवंता, हो बोला ना. इकडे आले बोला ना. अगं दिवस माळवायला चाललाय, तो मिस्त्री येतो कधी? हो तुमचं खरं आहे, दिवस मावळतोय. हा? पण मला तर तो बोलला की लगेच येतो म्हणून गेलेला आहे. तो आपल्या कामासाठी कामगार घेऊन येतो म्हणून गेला होता. आता काय माहिती कधी येतो तो बी. आता हे लगेच कधी येणार? लगेच एसटीच्या टोकावर टाकेल राहता. आता मी त्या मिस्त्रीला नंबर आहे त्याचा माझ्याकडे. नंबर होता का तुमच्याकडे? मग कॉल करून बघा. मी कॉल करून बघतो. बघा. हॅलो. अहो मिस्त्री, तुम्ही येणार होते ना लवकर? नाही माझं नाही जमणार. काय? माझं नाही जमणार. का बरं नाही जमणार? ते हागऱ्या काम कोण नुसते काम करतो. अहो अधुरं जरी म्हणलं पण तुम्ही हा म्हणले होते ना. नाही मी येई पण पैसा एक महिने नाही. आता माझ्या काम चालू. अहो मग आता आम्ही दुसरा बघून घेऊ का? हा तुम्ही बघून घ्या दुसरा. काय मग आता दुसरा घेऊन बघावं लागेल आपलं. म्हणजे ते मिस्त्री काय बोलला तुम्हाला? नाही, अशा अपुऱ्या कामावर आम्ही करते नाही म्हणे. असं बोलला तो? हो. अहो नाही उगा बोलला असेल तुम्हाला. येईल तो, मला चांगला माणूस वाटला तो. फोन लावून देऊ का तुझ्याकडं? अहो नाही उगा राहू द्या, आता जाऊ द्या. पण मला तर तो बोललाय लवकर येतो म्हणून. येईल तो येईल. तुमची काही जुनी ओळख आहे का? नाही हो, आणि कशाला मग जुनी कशी ओळख? काय म्हणजे तोच पाहिजे ना, तो येणारच आणि एवढी खात्री कशी काय तुला? नाही म्हणजे खात्री म्हणजे आता इतका वेळा आम्ही बोललोय एकमेकांसोबत आणि त्यांनी मला सांगितलं ना घरात असं करा तसं करा, इथे हे लावा, तिथे चांगल्या आयडिया दिल्या मला. म्हणून वाटलं माणूस चांगला आहे, येईल तो. उगा बोलला असेल तुम्हाला. येईल. फोन लावून देऊ का तुला? अहो फोन कशाला लावून देता, राहू द्या. नाही मग तुला एवढी खात्री वाटली त्या नीचे दोन शब्द बोलल्यामुळं? मग असं डायरेक्ट बोलला का तुम्हाला तो? मी माझं जमणारच नाही म्हणत, तुम्ही दुसरा कारागीर पाहून घ्या. हा का? हा, मग आता दुसरा कारागीर पाहायला जावंच लागेल मला. मग तुम्ही दुसरा कारागीर बघणार आहे का आता? मग आता काम अपुरं ठेवायचं का आपलं? हो ते पण बरोबर, पण असे कसे कामगार मिळत आहे काय माहिती आपल्याला. ठीक आहे चालतंय, मग जावा तुम्ही आता दुसरा कामगार बघून घ्या. बघा म्हणलं दुसरा कामगार. हो. हा आता गावात कोणाला तरी विचारायला पाहिजे एखादा कारागीर अहो, रिकामा. तुमच्या ओळखीचे भरपूर आहेत ना, कशाला वेळ वाया घालवता? रिकामा आपलं किती वर्षापासून घर पडलंय माहितीये का बांधत. एक जण सुद्धा चांगलं भेटणं झालं आपल्याला घर बांधून दिलं असं. तुम्ही जा बरं, घाई करा जरा. असं करू का? हा जा बघा दुसरा बरं, कामगार बघून घ्या. पाहतो मी. हा बाई काय भामटा माणूस निघाला हा. एक नंबरचा लफंगा निघालाय. सरळ म्हणतोय मी येऊ शकत नाही कामाला. आणि मी पण काय विश्वास ठेवून बसले ह्या माणसावर. मला चांगलं विश्वासात घेऊन बोलला की मी घराचं काम करून देतो, सोलर बसवून देतो, काय काय नाही ते बोललाय मला. सोनं नाणं घेऊन देतो हे सुद्धा घ्यायला निघाला होता. आणि मी पण त्याच्या शब्दामध्ये भाळून गेले. सगळ्या गोष्टी करून पण दिल्या. काही देणं घेणं तर नाही, पण त्यानं सगळं वसूल करून घेतलं माझ्याकडून. कायच करावं बाई, मी अशी कशी त्याच्या शब्दामध्ये आली काय माहिती. हा माणूस ना खरंच एक नंबरचा भामटा निघालाय. जाऊ दे आता, काय झालं ते झालं. झाकली मूठ झाकली. इकडं नको तिकडं नको, कोणाला सांगायची गरज नाही. मी कशाला सांगत फिरू इकडं तिकडं. पण काय झालंय हे माझ्यासोबत असं. काय करू देवा. आला आणि फुकट मध्ये मजा मारून गेला. अरे देवा. अरे देवा. डोक्याच्या वरून पाणी गेलं. इतकं डोकं दुखलं, काय करू काहीच कळेना. रुमालच बांधून घेते डोक्याला.
एक गोळी सुद्धा नाही घरात, गोळी घ्यावं म्हणलं तरी आरामच करावं लागेल थोडस मला. का झोपली? अहो माझं डोकं फार दुखतंय. ताप येतो का? ताप येतोय नाही, हा, डोकं दुखतंय माझं डोकं. मग त्याला वेळेला डॉक्टरला बोलवू का? ऐका ना, डॉक्टर बिक्टर काय बोलू नका. एक काम करा, हे काठी टेकवत हळूहळू मेडिकलवर जाऊन गोळी घेऊन या बरं तुम्ही अगं लवकर. कसं चालवल मला तिथपर्यंत? अहो लागलं थोडा वेळ जाऊन घेऊन या बरं तुम्ही, लय डोकं दुखलाय माझं. बघू ताप आहे का? ताप नाही आला हो, नुसतं डोकं दुखायलंय. आता कधी पोहोचणार आणि कधी ती गोळी घेऊन येणार मी? अहो तुम्ही जा बरं, बरं जातो हळूहळू. लवकर या थोडस. हो. अरे देवा, काय करू मी डोक्याचं ह्या, लयच भयानक दुखायला लागले. फोडून टाकावं असं झालंय. अरे देवा, याला गोळी आणायला पाठवलं, मेडिकल बंद. आता काय करावं? घरात आहे का नाही एखादी गोळी? काय ते डोकं ठोकते काय? फोडायचंय का? दुखतच आहे एवढं. तुम्ही एवढं लवकर कसं काय आले वापस? मेडिकल बंद आहे. अरे देवा, घरात शोधू का एखादी? जावा बघा जाऊन, लवकर आणा. त्याला तुम्हाला पार दमवलं बाबा. कधी दमता तुम्ही, ते आता दमायला लागले. एक गोळी आणायला लावलं तर दमलो चाललंय. आता गोळी कुठं शोधायची? नाही, भी नाही. मेडिकल वाल्यानं अशीच गोळी दिली, ह्याच कलरची होती, तीच असायला पाहिजे. हा, आपल्याला काय आराम पडला म्हणजे बस, डोकं राहिलं पाहिजे. येतो. तर ग उठ, भारी गोळी आणली पाहिजे. भारी आणली का? भारी, एकदम डोकंच राहिलं पाहिजे. आई गं. लय भारी गोळी. गोळी घे, पाणी पे, थोडा आराम कर. घेतली? हा हा घेतली. हा, मस्त आराम करायचा आता. हा, नको नकोस झालंय ओ, डोकं इतकं भयानक दुखलेलं आहे माझं. अगं आता राहून जाईल. आता राहून जाईल. तुला पांघरायला आणू का? नाही नका, राहू दे. राहू दे, पांघरायला कशाला? अगं आता थंडी डोकं वाजते ना. दुखलंय मला. हा? थंडी नाही वाजत? काय माहिती कधी डोकं बरं होतं माझं. होईल लगेच. गोळी चांगली आणि खूप महागाची गोळी आहे ती. हो का? हा. तरीच म्हटलं एवढं लवकर कसं काय असर दाखवायला लागलाय. हा? तरीच म्हटलं एवढं लवकर असर कसं काय दाखवायला लागली. महाग आहे गोळीची किंमत तशी आहे. हो का? जेवण केलंय का तू? जेवणाचं काय मला आठवत नाही हो. म्हणजे ऐका ना, हा, तुला स्वप्न पडले का? स्वप्न वगैरे काही पडलं नाही, पण मग आठवत नाही म्हणते जेवलेली. मी काय म्हणते, हा? डोकं थोडस म्हणजे हलकं हलकं वाटायला लागलं, पण तुम्ही गोळी कोणती दिली मला? डोक्याची? हलकं वाटायला असली लागलं? कोणती डोक्याची गोळी दिली तुम्ही मला? हा? एवढी भारी कोणती गोळी दिली मला तुम्ही? आता तुम्ही आता माझ्या नवऱ्याने आणली म्हणून मी काही नाव बी बघितलं नाही, काहीच नाही, तशीच घेऊन टाकली मी. अगं मग मी का तुला मरायची गोळी देईल का? अहो मरायची गोळी नाही म्हणते मी. मग? मरायची कशाला, लई चांगली गोळी दिली तुम्ही असं म्हणते मी. हो. हा, मग चांगलं बायको वाटलं. लवकर 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 सुधारली पाहिजे ना.
हम्म. हा मी कवर इकडे जाईन तिकडे जाय मला चालवाना ना हलवाना. हा जरा हलकं हलकं वाटायला लागलं थोडस काहीतरी असं वेगळंच फील होतं. वेगळं हम्म. वेगळं म्हणजे असं दोन दोन खापा होत्या का? 2 खापा तर होत नाहीये, मग पण थोडस वेगळंच वाटायला लागलं मला. नाही नाही वेगळं म्हणजे काय? वेगळं म्हणजे अलग. हा लय भारी फील व्हायलंय मला. हा लय भारी फील व्हायलंय मला. खरं हा म्हणजे डोकं राहिलं. हा. मग आपल्याला स्वयंपाक कर, आपण जेवण करू. काय म्हणले तुम्ही? जेवायला ठीक आहे, चला ना. चला ना, जेवायला बनवू आपण दोघं. अगं तू बनवलेलंच नाही तर चला कुठं म्हणते? म्हणजे माझ्यासोबत चला ना तुम्ही. चला ना. अरे मी काय करू येऊन तिकडे का चुल फुकू का? मी म्हणाल तसं करा, फक्त चला जेवायला. नको बाबा मला चालवत नाही. हा बसतो ना मी इथं. नाही, काही गरज नाही ह्या काठीची तुम्हाला. अगं मी 2 वेळेस मेडिकल मध्ये गेलो रे, इतका थकलोय मला आराम करू दे. चला ना, मी तुमचा थकवा काढून टाकते ना. चला ना, आपण दोघं मिळून करूया. नको नको. चला ना. मला ना असं जाऊ दे, तुम्हाला काही नाही सांगत मी, तुम्ही चला ना. अगं काय करते तू? अहो चला तर तुम्ही. हा? चला ना. मी येऊन काय करू? मी थकून गेलोय तर. चला, मी तुमचा अगं थकवा काढते. अगं नको ना, तू कसा काढशील माझा थकवा? चला ना. नको नको मला आराम करू दे. अहो चला. नको ना. अहो चला. नको. अगं माझ्याच्यान काही होणार नाही अहो आता. चला तुम्ही. अगं नको तू अहो तू नको तुला काय पाहिजे हे मला मला तुम्ही चला समज. मध्ये. मध्ये चला. अगं नको म्हणतो मी. चला. चला. सका. अगं अगं नको मी. तुम्ही. अगं काय होणार माझ्याच्यान? होतंय सगळं, ट्राय केलं तर सगळं होतंय. कसलं होतंय? तू फुकट त्रास देऊन राहिले मला. फुकट त्रास कशाला देऊ मी तुम्हाला? या इकडं. तू मला अगं अहो चला नाही आणू तुम्ही. एक तर कधी नाही ते असा चान्स मिळालाय. तुम्ही अगं नंतर नाही माझ्यासोबत होणार ना म्हणतो मी. काहीच नाही करत माझ्यासोबत. झोपा. नको नको काय नको नको? नको. अहो अगं नको म्हणतो की. काय नको म्हणताय तुम्ही? नाही मला नाही काय. घ्या अंगावर. नको. अहो घ्या ना अंगावर. अगं अंगावर घेऊन करते काय? अगं नाही होणार तुला सांगितलं. अहो ट्राय केल्यावर सगळं होतंय. अगं नाही होणार. काय नाही होणार? कस काय होईल? अगं नको म्हणतो मी. अहो ऐका ना तुम्ही. ट्राय केलं तर सगळं होतंय. कस काय ट्राय कर? ओढू नको ना मला. काय ओढू नको मला? अरे बाबा नाही होणार बर का. तू ना मला लई त्रास देते मला. कसं नाही होत बघतेच मी ह्यांच्याकडे. पळून जातात का मला सोडून? ओ इकडे या ना. गणपतराव ते द्यावा. पावडी द्या ना. पावडं पावडी. आता पावडं कुठं पाहू? मी थकलोय बाबा. काय थकली तुम्ही? थकलो आता काय जे आहे ते बरे. काय झालं? आता वयामान थकली तर वयात. हा म्हण ना ते पावडं तरी बिवडं तुम्हाला वहिनी जीव लावायची म्हणून तुमची बरी तब्येत आहे. खूप जीव लाय ती. पण आज लय वेगळंच झालं. काय झालं? ऐका ना. ते पाय. काय झालं? अगं जरा माणसं तर पाय ना तू. कशाला बघू? तुम्ही तर म्हणले होते ना तुला जे करायचं ते कर. मग मी आता जे करायचं तेच करेन. काय करते तू? करते ना जे. आता मी म्हातारा झालो न तू बोलतच काही करायला लागली. काय करू मी? बरं ठीक आहे, तुम्ही काय नका करू. हं. तुमच्याकडून ना काहीच होत नाही. काहीच नाही. काय रे? काय म्हणते वहिनी? ती चला ना, कुठं जाऊ ना आपण कुठं पण करायला. काय चला तर काय काय तुम्ही. ए वहिनी, अरे असं काही तुझा नवरा येड काही आहे का नाही मला? ऐका ना, माझ्यात हिंमत आहे ना. जे करायचं ते माझ्या नवऱ्यासमोर पण करीन मी. तुम्ही चला. आपली मग संपली भाऊ. अगं हा तुम्ही फुल परवानगी का? मग आता परवानगी नाही तर काय? फुल परवानगी असेल तर, नाही तर मग काय झालं इरीच. नाही आपली मग संपली. नाही तर मला आहे ना काय काय बाबा बंद काय करतात घरात कोंडून मारितात. वरून मावर केस करशील काही यानं मा बायको बळजबरी केली. आपल्याकडून ते नाही होणार. आता आपल्याकडे वय ना, आपल्या टावरला रेंजच नाही. तुमची फुल परवानगी असेल हा ना वहिनी. आता ती चला ना,
चला ती मला दम ऐकतच निघत नाही तर काय नाहीये. करणार? यांनी कसली गोळी दिली ती काय माहिती मला, लय कस ये याला घेऊन जा ना, तुमचा नवरा आहे का मग? त्याच्या टावरला रेंजच येत नाहीये. मी किती वेळा प्रयत्न केला घरात घेऊन जायचा, ह्याच्याकडून काहीच होत नाहीये. तुम्ही चला ना, मला लय ते घाई आहे बाप. सुटली. हे चला आता हा अवघड झालं. चला चला. अवघड झालं. आपल्याला पैपालाच रेंज नाही, आपण दुसऱ्यावर राग बांधण्यात काही मजा नाही. आपले दिवस गेले, आता आपण थकलो. कर बाया, तुला येईल ते कर. आता काय करणार आपण? हा, एक तर नंतर आपण तिसरी बायको केली. आपलं वय 80च्या पुढं झालंय. ती 30 वर्षाची पोर कवर कळ काढील. हा, तिचा काय बिचारीचा गुन्हा आहे, त्याच्यात ती गोळी कोणती होती आणि कोणती नाही मला समजलं नाही. तर जाऊ, जेव्हा आता ते होऊन जाईल. जीव आहे तो तो काय कळ काढाया जोगा नाही. जाऊ द्या, होऊ द्या, हो, तो काय खाणार नाही. बिद्या काय आल्या? ते ना हा? गणपतराव, तुला खरं सांगू का, हा. ते फॉल्ट यागळा झाला थोडा. काय? वडील की तुझी पावरची गोळी. अरे हो, ते माग मी आणलं हो होतं. ऐका ना, माझा दम तोडला, दम ती ना खरं? 3 राऊंड आणले तरी म्हणा एकदा पाहिजे ना म्हणून. काय करणार, करते का मस्त नाही का? हा, कसं आबू द्या आली मला तुझ्या घरा याला दमी बरं दमी. अरे बाबा, मला सकाळपासून जाम केलं. ती गोळी दिली तशी ओढून 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 ताडून पार माभार गाड्या दुखायला लागल्या. नाही नाही, तुला सांगतो, हा. वर्ष झाली माझी बायको मायरा जायले, हा. पण तेवढी कसर आज काढली. अरे बाबा, तो काढली कसं, पण माय पार हाल केले ना तिनं. पण काय बी म्हणा. पण खुश झाली का नाही वहिनी? हा, हा? बरं जाऊ का मी आता? जाय बाबा, मग आता काय कर? वहिनी लिखू का मग? जाऊ? या ना. नाही आता बस, लोक एवढून जोडी मी एवढून जोडी तू. हो, तू दम पुरा केला दम. अरे बाबा, माय हाल पुरे केले सकाळपासून. तो निसा दबत पुरा केला. माय हाडकं दुखायला लागली. अगं. इकडे वड तिकडे वड इकडं. हा, नको झालं. पोटात खालं होतं थोडस, ते जिरून गेलं. एवढ्या हलवांड्या केल्या माय. एक तर मला हलवाना तुमचं सगळं जिरलं असेल, सगळा दम निघाला असेल तुमचा, पण तुमच्याला काही झालं का? काहीच नाही झालं. एकदम मला टावरला रेंज पाहिजे ना, काय करायला. तेच तर म्हणतीये ना. मग तुमच्या टावरला कधी रेंज आली का? हा, मी काय म्हणतो, हा? कंची गोळी दिली तिला? ती गोळी दाखव बरं कंची. ती गोळीचं लेबल एक तिकडे मिनिट, असेल का? मी आणते, थांबा. ही मला बघा. ना येड्याला वाचता येत नाही. बाबा 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 बाबा, हा? 1000 हाऊस पॉवरची गोळी, 1000. 1000? आपलं मास झालाय ना, हा. लईत लई नवतऱ्या मास झाली 50-100 हाऊस पॉवर चालती. 1000 हाऊस पॉवर. वहिनी तुम्ही बरेच दम दिले, फुटल्या डायरेक्ट. इतका पॉवर आहे त्या गोळी. बरं एवढं कोणी आलं नाही. सकाळपासून दम काढते मी, काय सांगू तुम्हाला. सकाळपासून ह्या माणसाला ना मधी बाहेर अगं, करते. हे फार माणूस काही ना हलगर्जीपणा. काहीच होत नाही त्याच्याकडून. पण म्हणून मी मला आहे ना, मी आता केली वहिनी शांत केली. आता नाही तुम्हाला काय म्हणणार. वहिनी आता झाल्या का नाही शांत? आता बरं वाटलं ना तुला? हा? आता उतरवलं नाही गोळीचा पावर ना. हा, आज गोळ्या नका दे जाऊ कधी बी. अरे कांच्या बाबा, ते चुकून तिथं लागलं डोकं दुखायला, मग लागली मा हाताला ती. बरं तुम्ही वाचले, तिनं कापाय बी नाही, कापाय रागावायचा कापून टाकला ते डायरेक्ट. अरे दादा, लय हाल केली माई. आता काय सांगू तुला? बरं ते चालू का मग? हं? चालू का? चाल बाबा. तुला कुठं आहे पावडं कुठे? पावडे असं तिकडे बारीच्या. चला ना आणखी एकदा. हा, चला ना नाही ना आता बस. नाही नको नको अहो चला ना. नको. आता स्वयंपाक करता. चला तुम्ही चला आता. आता तुमच्यात आला असेल ना पावर थोडा तरी. अगं नाही ना, आता भूक लागली पोटाला. अगं भूक लागली मला. नाही चला एकदा. हो, काय करता तुम्ही हे? ऐक ना, ऐक ना. काय ऐकू? फक्त एक. अहो, नाही हो, बस झाला. माझं ऐक. नाही नको. अहो सोडा बरं. तू मला नाव ठेवते ना मग? हा मग. हं? अहो चला. संत झाली चालू झाली आता कोणाचं नाव. बसू का?
काय खुशाल गाणे म्हणत फिरलेला आणि काय नाही. येणार शिरपतराव आज आला शिरपतराव. का हो भाऊजी, हम्म, काल मी त्या नदीच्या काठाने चालले होते, हम्म. खुशाल शिट्ट्या मारत होता तुम्ही. कशासाठी? कोण तू होते? तू होते? तुम्हाला चांगलं माहितीये मीच होते म्हणून उगाच आता. नाही नाही वहिनी तसं नाही. मी तेव्हा काही जळत नाही. मला दुसरी बाई मला खोडत लागली. मला माहितीये ना तुमची चाल. दुसरी बाई समजून माझ्यावर पण लाईन मारता तुम्ही, ते चांगलं माहितीये मला. लाईनच नाही काय, हो लाईन नाही मारित, बास मारतो बास मारतो. हो, बास मारितो बास मारितो. म्हणजे तुम्हाला काय वाटलं दुसरी बाई होती म्हणजे दुसरी बाई म्हणून तुम्ही मला पण शिट्ट्या मारू शकता. मला माहितीये ना चांगलं. वहिनी असंच केलं ना तुम्ही. वहिनी मग मला लय आवडत होती तुझी. लय लय आवडायची लय आवडायची. कोण कोण? तू जाऊ तुम्ही वरात चालू होती ना, वरात एवढं मी नाही का असं नाचत होतो. शिवाय का पाहून हो नाचायचं. ना. मला तुला पाहून मुडी आलता. मला नवर काय पाहते शी. मस्तात गावरे गेले कुणाच्या? हा नवऱ्याचे. काही बोलू नका तसलं बरं का भाऊजी इथं बसून. पण तुला कधी मला माहितीये ना तुम्ही किती आता नालायकपणा करता ते मला पण सगळं तुला माहितीये. तुला काय वाहिनी तुला तुला निम्या दोस्ती तो काय 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 निम्या दोस्ती निम्या पुढं मोर काय करशील? काय करशील म्हणजे जे करायचं ते करेन मी. तुम्हाला काय करायचं? तो काही किती दिवस टिकणार आहे काय? मग माझ्या नंतर काय तुम्ही बी जगणार आहे काय मला सांगता? कारण नाही 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 तो नवरा एवढं वय झाले हम्म. आणि आता तू किती दिवस टिकणार आहे? तुला अडचणीत येणार आहे. हम्म. मग त्या टायमाला शिरपतराव इकडे शिरपतराव इकडे त्या टायमाला शिरपत्र तुला अंगठात दाखीन. अच्छा, म्हणजे तुम्हाला वाटते की मी तुम्हाला म्हणून का शिरपतराव या इकडं या इकडं म्हणून मी तुम्हाला बोलवणार आहे? हा? काय तुम्ही अक्कल नसल्याने बोलताय? हा, मला गरज पडली तुम्हाला बोलवायची? बरं मी काय म्हणतो, मला ठेवू ना, काय? चहा ठेवू ना. अच्छा, चहा ठेव का? काय बोलताय तुम्ही? जरा पूर्णपणे बोलत जा. मग तेच बोललो मला सवय ठेव. काय गेली नाही वाटतं तुमची नाही, असली मला अर्धवट सवय. बोलायची. हा? चहा ठेवायला साखरच नाही. हा, हा. साखर नाही म्हणलं आमच्या घरात. मग मला दूध दे दूध काय? दूध दे दूध तुम्ही काय लहान राहिले काय? दूध दे दूध काय एक बोलताय? गलास दूध दे दूध मला लय माझ्या आवडत. नवऱ्याला तर आजपर्यंत मी दूध नाही पाजू घातलं. दूध दे दूध काय बोलताय? वहिनी तुमचं दूध मला खूप आवडत बघ. एक दिवस पिलो होतो लय बाय लागले प्यायला. लय गोड लय गोड लय गोड. पाणी सुद्धा नाही द्या. माझी गलती झाली तुम्हाला ते दूध पाजून. छी, आता इथून पुढे कधीच नाही. चहा पण नाही देणार मी तुम्हाला. चहा पण पाजवणार नाही म्हटलं. किती लगत वहिनी धरते दूध? काय? किती लगत तुमचं दूध? किती निघत तुमचं दूध म्हणजे काय? काय बोलताय तुम्ही हे? तुमच्या शेळीचं? नीट बोला जरा. हा मग तेच ना म्हणलं किती लगत तुमचं दूध असं. तुमचं दूध नका म्हणू, तुमच्या शेळीचं म्हणा. मग तो हा नवरा डेअरीवर काल आला होता. हा. तो म्हणा आमचं मावळ दूध ओतून घ्या मावळ दूध ओतून घ्या. मग त्याचं दूध आहे का? कोणतं दूध राहतं? मग तुम्ही तिथं बोलायचं ना त्यांना, मावाला दूध वतून घ्या. मग किंवा नवऱ्याचं दूध आहे का? अहो मग ते दुधाचं काय असत त्याच्यातून वतून घ्या म्हणत हा असं. तो म्हणा मावळ दूध ओतून घ्या मावळ दूध ओतून घ्या हा, कॅनमध्ये. त्याच मी आता मला विचारलं तुमचं दूध खूप भारी असं. पण तुम्ही तोंड सांभाळून बोला थोडस भाऊजी. काही पण बोलू नका असलं. तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता ना तुमच्या शेळीचं दूध लय भारी आहे आणि किती निघत असं म्हणू शकता ना. हा पण मग चांगली आहे. चंगली असं काही बोलू नका असलं. जावा आता झालं असेल तुमचं काम तर कशाला आलते इकडे? काय नाही बसलं टाइमपास. हो, तुम्हाला माझंच घर भेटलं वाटतं टाइमपास करायला. माझ्याकडे वेळ नाहीये तेवढा. काम धंदे करून पहिलंच माझ्या बॉडीचे सगळे तुकडे तुकडे व्हायला लागले. वहिनी मला खूप वेळ आहे टाइमपास करायला. तुमच्याकडे असेल पण माझ्याकडे वेळ नाहीये. भाऊजी तुम्ही चालते व्हा, मला करू द्या आराम थोडाफार. भाऊजी चालते. मग आणि तुम्ही तुम्ही काय मी कुठे येऊ तुमच्या सोबत? चाल ना मला जाऊ काय? मळ्यात. आणि मी काय करू मला तुम्ही? तुम्ही मला दाखव फिरून काही काम करतो मी काम. काय नाही सध्या काही मला वेळ नाही मळा बिळा दाखवायला. जा तुम्हीच बघा. तुम्हाला माहितीये की आमचा मळा कुठे आहे ते. मी काय म्हणतो वहिनी म्हणे दिवस ते चालू राहते राहून घ्या. तू ना नवरा आहे तो मी काय म्हणत नाही पण नवरा असताना कुठंतरी तू जुगाड करून ठेवी. कशाचा जुगाड जुगाड कशाचा जुगाड? लपड्याचं. आता मला हीच गोष्ट तुमच्याकडून शिकायला पाहिजे होती बघा, आहे ना? मग तुझा नवरा शिकवा आता मला तुम्ही. तुझा नवरा गेला तर तुला अडचण येणार नाही असं. म्हणजे कशाची अडचण? कसली अडचण? म्हणजे नवरा गेला अडचण तुला येणार नाही ना. मला काय अडचण लपडा आहे? करून ठेवला आणि माझा नवरा काय एवढ्या लवकर जाणार नाही. माझा नवरा जाईल ह्याचीच काय वाट बघू नये हो तुम्ही. मला तुमच्यातच काहीतरी खोट दिसू लागलाय. बात काय गोड हायच बिलकुल आहे. काय आता गोड मला तुमचं सगळं कळायला लागले. तुमच्या मनात ना असं काहीतरी असेल विचार. माणूस विचार आहे ना. काय आहे? माणूस विचार आहे मला ना. म्हणूनच बोलते. 4 चाकी गाडी घ्यायची तो विचार आहे मला डोक्यात. स्वतः बी वेड मला इथे वेड बनवताय. 4 चाकी गाडी 2 पाहिजे मला कामची ठेवून घ्यायची. काय काम चिटून घ्यायची?
2 पायाची मी ठेवून घेऊ. कोंबडी का मला अंडे खायला घरच्या घरी. अच्छा तुम्ही ठेवून घ्या, जा ना मग ठेवून घ्या ना. 2 पायाची ठेवून घ्या, 4 पायाची ठेवून घ्या, काही बी करा. गावठी गावठी बॉयलर नाही कसली बी ठेवा यार भाऊजी, माझं लय डोकं दुखला, तुम्ही जावा बरं. देऊ का दाबून देऊ. नका हा नका नका, काही नको दाबून देऊ मला. मी गोळी बी घेऊन आराम करते. बरं मग वहिनी काय ठेवी त्या का जाऊ. काय ठेवायचं म्हणजे? चहा ग मला. चहा? अहो चहा काय, तुम्हाला ना 1 ग्लासभर पाणी सुद्धा देणार नाही. तुम्ही त्या लायकीचे नाहीये, होय. एकदम नालायक आहे तुम्ही, नालायक मी नालायक बिलायक ना आहे. माझी इज्जत वाटव काढू नको. मी त्या मापाचा माणूस नाही. हो इज्जतवान माणूस आहे, हो, इज्जतवान. लय इज्जतवान माणूस आहे मी तुम्ही. आजपर्यंत तू खूप इज्जत धरली, हो हो हो. खूप मर्यादा धरली. नाही तर मी तुला सोडलं नसतं. हो का? हा आता बघा करून काय बघता ते. तू काय बघा करू, मग मी पण काय करू काय करणार आहे? काय करू शकते? काय करू शकते. काहीच करू शकत तुमच्यात नाही. किती हिंमत आहे, दाखवा ना मला. किती मग करीन मी दाखवते ना मी माझी किती हिंमत, करीन माझं तुला काय किती ते. करीन. काय? बोलणं आपल्या हिंमत आहे एवढी. मी पण दाखवते ना तुम्हाला, इतकं तू दाखवते. मला करून दाखव, मी तुला करून दाखव. चल, लाव पैसे, चल लाव 5 रुपये. तुम्ही करून दाखवा पहिले. हा? तुम्ही करून दाखवा ना पहिले, मग मी दाखवते ना करून. चल मग चल, मी तुला करून दाखवतो. मध्ये काय जायचं, इतकं करून दाखवा बाहेर काय ते. हा? लोकांनी पाहिलं मग लोकांचं काय आहे इथं? काय असं काय करून दाखवणार तू तुम्ही? मला करून दाखव आणि मी तुला करून दाखवतो. हे बघा भाऊजी, असला फालतूपणा करू नका इथं बसून. तुम्हाला ना मी आपल्याला आता जे बोलले ना, माझ्या ते नाही बरोबर लागायचं, बोलले. माझ्या नाही लागायचं. मी काय करू शकतो. करून दाखवणार आहे ना तुम्ही? ठीक आहे, चालतंय, बघते ना मी बी काय करून दाखवते. तर निघा निघा इथून, कुठं निघा. वहिनी द्या ना तुम्ही बघा, आपली माणूस. शिरपत्राव द्या ना तुम्ही. अहो तुम्हाला ना तू खरंच अक्कल जिरूनच नाहीये. तू जिरूनच हो बघते ना कोण कुणाची जिरवत आहे, नालायक तू माणूस जिरून कुठला. दाखीन मी. ए जा. आधीच घरातले काम करून करून इथं डोकं फॅट झाले, पण हे असले ते डोकं लावायला मला. एकदम निव्वळ नालायक माणूस आहे. ते गणपतराव काय रे, काही नाही वाले, हातपाय दुखायला लागले आता. का नाही रे? आता कान म्हणजे म्हाताराच झालोय कान. तर वयामान दुखत असेल तर का आता वय मग झालं. काय, आणि त्यातले त्या जवान बायको केली आहे. लई कुठं काय होतं का नाही? काय आता व्हायला काय मार्ग आहे काय, हातपाय जर कामच करते नाही. नाही तुझ्या बाई तुझी चूक नाही आणि त्या हात पायाची चूक नाही, तिची चूक नाही. मग कोणाची? लोखंडाची. तुझ्या नोंदणीची सुद्धा चूक नाही, मग कोणाची? वयाची चूक आहे वयाची. त्याला पण याला जो काही विलाज असेल ना तात्पुरता. पण नोंदणी अशी होती का? नोंदणी नाही होत. नाही बा. नाही हम्म. नाही नाही. तुला पायाला आहे माग गोळी, जर तो गोळी घेतली ना तर तो पाय क्लिअर होते. खरं त्या पाय क्लिअर झाला तरी मग बाकीचा विलाज माझी करेल. माया काही नव्हती. हा, मला अशी त्या दिवशी ना इकडे गुडघ्या चमकली गाडी. हा. काही कॅलेंडर आहे ना, त्याला दवाखाना गोळी आणली, हम्म. गोळी खाली गायची, लगेच खटकन लावून गेली. खरं खटकन ते आहे. मग कुठं भेटते का तुझ्याकडे आहे? गोळी काही माग नाही एवढी हा, आहे. तर 10 रुपयाचं पाकिट नाही, 25 रुपयाचं पाकिट होतं. हा. दे. हा. गोळी चांगली वाटते आहे ना? आता हाय का, आता आपल्याला कळायचं का त्या गोळीमध्ये घुसून काय आहे? नाही का? आपल्या गुणाशी मतलब. बरं बरं. बरं का गोळी घे, येऊ का मग? घरी गेल्यावर घेऊ ना. हा येतो वाटेल गार का द्यायचं. बरं बरं बरं. येऊ का मग? हा हा. आता पाय गोळी घेतलं, गोळी घेतली त्याला असा पावर येईन, त्याला काय माहिती मी त्याला एनर्जीची गोळी दिली. आणि आता तिची ना, तिची चांगली ठोकीनच अशी अशी ठोकीन अशी ठोकीन ना, तर ती मला माझी आई माझा म्हातारा नावताना नाही का म्हातारा, त्याला कळणार सुद्धा नाही. आणि मग त्यांच्या बिलगा बिलगीत मी जातो आणि मग तिला टाळ्या वाजून हसवतो. मग पाहिजे तिची कशी आग होती. त्याला तर येतो मला तू का दोन. कामावर पण बसली. हो आवरलेत ना, बसा. मला पाणी आणते का? पाहिलं दुखायला लागलं. पाय दुखतो का? हा, गोळी घेतो ना. ठीक आहे, थांबा आणते पाणी मी. आण. घ्या. कसली गोळी घेताय? पाय दुखते म्हणून कसली गोळी घेते? आता त्याच्यासाठी घ्यायला. हम्म? घ्या. किती पाणी पिताय? अगं ती अटकत अटकत जाते ना. बरं बरं, द्या इकडं.
काम आटोपलं सगळं? हा आवरलंय सगळं. आता दुपार झाली, झोपायचं वेळ म्हणजे झोपावं असं वाटत होतं, हम्म. पण झोप पण काही येईना झाल्या, म्हणून बसले होते असं नजारा बघत. म्हणजे झोपही झाली? अहो झोपायचं होतं मला, पण मग? कुठं झोपली मी, झोपच येईना. असं का? हम्म. दिवसा कुठे झोपत असते माणसं? मग कधी झोपायचं असते? संध्याकाळी जेवण झाल्यावर सगळे काम आटोपल्यावर. हम्म. हा. तुमची कोणती तयारी चालू आहे आता? तुम्ही झोपणार आहे का? मला सांगताय रात्री झोपायचं असतं म्हणून. तुमचं काय चालू आहे? कोण नाही, मला गरम झाले म्हणून. कसं काय गरमी होईल तुम्हाला? ती गोळी घेतली ना मी, अच्छा. आता गरम झालं. एवढी पावरची गोळी होती काय तुम्हाला एवढं गरम चढायला? गोळीच लय भारी. हम्म. म्हणजे आता तुमचा पाय बी लगे झटक्यात नीट होणार आहे म्हणायची. हम्म. पाय नीट झालाय हम्म. का तिसरा पाय उभा राहतोय? म्हणजे हं? म्हणजे काय बोलताय तुम्ही? हम्म. चल घरात चल. कशाला? चलतं खरं? आज झालं काय तुम्हाला अचानक असं? होतंय. काय होतंय? चल. अहो पण मग झालं काय ते तर सांगा, काय अचानक असं? लहर आली आता. याच्या अगोदर तर असं कधी काही करत नाही तुम्ही, आणि बरं आज तुम्हाला सुचतंय. हम्म. हं? चल ना. कशाला पण? काय करणार आहे तुम्ही? मी काय करणार म्हणजे? हम्म. बायकोला काय करतात? अरे देवा, आज बरं मूड आला तुमचा. बायकोला काय करतात? हा? चल ना. काय तुम्ही चलना चलना लावलंय? ग बसा उग. हा, चलना चलना म्हणता नेहमीच तुमचं असंच असतं, आणि गेलं थंड, काहीच होत नाही तुमच्याकडून, आणि आज लागले लगे वरतोड करून चलना चलना. ऐक राहू ना, द्या. ऐक ना, ऐक ना. काय ऐकू तुमचं मी? तू चालतं खरं? हो राहू द्या, आज पण माझा मूड खराब करणार तुम्ही. चल तर खरं घेऊन जाता मध्ये, आणि तुमची ना अशी पुंगी फुसवून जाती मध्ये. राहू द्या. चल ना. अरे बापरे, हा. आज जरा जास्तच काय काय विषय काय आहे तुमचा? विषय आहे म्हणून तर. जरा गंभीर झालेलं दिसतंय मला. गंभीर झालेलं दिसतोय म्हणलं विषय. नाही नाही नाही, मग? आज देव पावलाय मला. अरे बापरे. हा चल. काय चल अगं चल ना. अहो पण मग नको बाबा, दुपारच्या वेळेला नको असलं काही, रात्री बघू. अहो काय करताय तुम्ही? अहो ऐका ना तुम्ही. अहो ऐका तरी, काय करताय तुम्ही? काय? अहो नाही, सोडा बरं तुम्ही. नाही नाही, हे असलं दुपारच्या वेळेला जमत नाही बरं का. दुपारात चांगलं नको. नाही. अहो सोडा ना मला. नको, थांब ना. अहो सोडा बरं. तुम्हाला काय असलं, काय जोर चढलाय हो तुम्हाला आज? जोर चढला म्हणजे? मग काय? मग तू कशी म्हणत होती? कशी काय म्हणत होते मी तुम्हाला? तिथं गेलं का होत नाही, तिथं गेलं पण का मग होत नाही. खरंच तुम्हाला आज कसला जोर चढलाय बरं? ओ सोडा बरं मला तुम्ही. हे अगं थांब. नाही सोडा तुम्ही. नाही, आज नाही. कसला जोर आला का? मला अगं सांगा. अगं थांब ना. अजून एक वेळेस थांब थांब. अगं थांब. अहो, काय करता तुम्ही हे? ऐक ना, ऐक ना. काय ऐकू? फक्त एक. अहो, नाही हो, बस झाला. माझं ऐक. नाही नको. अहो सोडा बरं. तू मला नाव ठेवते ना मग? हा मग. हं? अहो अहो सोडा ना, काय करताय तुम्ही? अगं काय? मानलं मी तुम्हाला. सोडा बरं मला आता. तू गप. काय ग? सरका सोडा माझा हात. मला काय मत नाव ठेवते ना तू? कायम नाव ठेवते म्हणून तुम्ही आज माझी काही पूर्ण जिरवणार आहे का? गिरवीत नाही ग. मग काय करणार आहे? कमीत कमी तुझी इच्छा पुरी. हो राहू द्या, इच्छा पूर्ण करायला निघाली माझी. सोडा म्हणते. हा सोडा बरं. ऐक ऐक ना. अहो सोडा ना. थोडा वेळ फक्त. नाही नको, सोडा. थोडा वेळ. अगं दम. तू निश्चित बोलते काय का कवर आहे बी. ऐक. कळलं कळलं मला आता. राहू द्या. नाही कळलं अजून. हो सोडा. अगं काय करताय तुम्ही हे? एक बस झालं म्हणते ना, एकच. एकच दुपारची वेळ चालू आहे. काय करताय तुम्ही हे असं? काय नाही होत दुपारा. अहो, काय करताय तू तुम्ही? येत खरं ना. अहो सोडा मला. थांब. तुम्हाला काही वाटतं का हो? अगं थांब. अहो सोडा ना. अगं थांब ना. अहो सोडा मला. तुम्ही काय करताय हे? एवढा कसला जोर आलाय तुम्हाला? सोडा बरं. जोर आलं मग त्यात काय विशेष? अहो त्यात काय विषय म्हणजे? तुम्ही काय करताय हे? सरका बरं. अहो सोडा ना. अरे तू काय नव्या नवरी सारखी करते? अहो सोडा. नको. अगं ऐक ना, ऐक ना. सोडा बरं. नाही 2 मिनिट. का ग? तू काय? का सोडा नको मला. नको म्हणते? का नको नको म्हणती म्हणजे? मग? हा? तुम्हाला काय वाटतं का हो? काय मला वाटतं? एक सांगा तुम्ही. हा? तुमचे एवढे पाय आणि ते दुखत होते, तुम्ही सगळे अख्खे गळून गेले होते, तुम्ही आजपर्यंत मला एवढं कधी हात लावला नाही. हा? लग्नाच्या टायमाला सुद्धा तुम्ही एवढं 5-6 वेळा मारला नाही. आज कसं काय एवढं? हा आज आहे ना श्रीपतरावने गोळी दिली मला. दुखत होता पाय, तो पाय तर गेला कुणीकडे? कुणी दिली म्हणलं तुम्ही? श्रीपतने.
त्या भामट्याने गोळी दिली तुम्हाला? अगं पण मला पावर आला ना. अरे बापरे. आता फक्त एकच वेळ. नाही नाही नाही, मला आत्ता समजलं. सोडा तुम्ही मला, हे बघ सोडा माझा हात. ओ, सोडा ना माझा हात. आतमध्ये गेल्यावर काय छी, कसं नालायक थंडगार माणूस. वाटतंय. त्याला ठिकाणी आतमध्ये गेल्या ओ, तोंड बंद करा तुमचे. हा, नाही, एकतर नालायकपणा करता तुम्ही इथं आणि परत भामटेपणा करायला आली काही माझ्या समोर. कोणती बाई धरली सांगा आजपर्यंत कोणती बाई धरली? आता आम्ही पाहिलेच नाही म्हणजे कस काय नालायक होती? मी नालायक आहे का? हो आहे, कोण आहेच तुम्ही कोण नालायक. म्हणते नालायक हा, आहे? काय केलं तुम्ही आज? काय केलं? काय केलं काय तुम्ही? माहित नाही तुम्हाला तुम्ही काय केलं ते? मी कुठं काय केलं? म्या कुठं काय केलं सांगा बरं. यांनी काय केलं तुमच्या सोबत आज? काहीच नाही कुठं केलं. भेटले होते तुम्हाला ते? अगं मी तिला पारावर बसेल होतो ना, तिकून आलो तर पाय दुखत होता. वहिनी कस काय जिरली आज मग? बघा बघा, घ्या ह्यांच्याकडून आणखीन उपचार. कसला बोलतोय तो माणूस, म्हणून म्हणते एक नंबरचा नालायक माणूस. म्हणजे जिरवली म्हणजे काय? म्हणजे काय तुम्हाला माहित नाही आता काय केलं तुम्ही? अगं मी केलं, अजून करायचंय. अजून करायचे? हा, मग हो. हे- निघा तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर जा. तू माझं ऐक. काय ऐकू? जिरवली म्हणजे काही बोलणं व्हायला का तुमचं? अहो, माझ्यासोबत आधी येऊन ना झक मारून गेलाय, बोलून गेलाय. काय म्हणजे? काय बोलून गेलाय मला माहित नाही. मला काय आणि माहिती? त्याच्यात तुम्हाला परत का दिलं तुम्ही यांच्याकडे? ती काय दिलं तर तुम्ही ह्याला? त्याला गुडघ्या दुखत होतं ना, गोळी दिली. कसली गोळी दिली ती? हा? कसली दिली ती? ती एनर्जीची. हो, एनर्जीची गोळी दिली ना. चांगली एनर्जी चढवून ठेवली माझ्या नवऱ्याला. आणि इथं सांगायला मला आणखीन कशी जिरवली. हा, चल काय चल गप्पा बसा तुम्ही. ये अजून फक्त काय काय फक्त एकदा? एकदा. मी काय म्हणतो गणपतराव, हा अजून 5 बाऱ्या करा. हा, नाही मला अजून एक वेळ. हा का? मध्ये गेलं ना तुम्हाला थंडगारच वाटलं पाहिजे. अच्छा, ते गाणं म्हणजे काय? इथं तुम्ही शिकवायला आले का? कसं थंडगार वाटतंय तुला. चल 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 चल. ओ, सोडा म्हणलं ना मला. वहिनी जर त्याचं नका मुडगा आतापर्यंत ना तुम्ही खूप केलं, कळलं ना? नाही ना, तू हात मोडते का माझा? मोडते का म्हणजे? चल. जा. हे सांगताय ना तुम्हाला आणखीन 5 वेळा करा. जा. गणपतराव तुम्ही जा यांच्यासोबत. गणपतराव घरी आपण 10 बाऱ्या करतो रोज ती. पाय बरं. बघा, आणि तू 4 वेळेसच थकली. नाही 5 झाले. 4 वेळा केलं तुम्ही. 5 बरं मी काय आता किती बाऱ्या झालं? 5. माझं 4 बाऱ्या करून टाका. मी 9 हो का? 9 ठीक आहे, 4 वेळा करायचंय ना. चला चला ना, अजून 4-5 वेळा करा. चला. अहो, चला, चला, मा काय चला, समजली? चला. मा काय चला ना, समजली? अजून 4-5 वेळा मा करायचं काय ना. अगं समजली? तू नको. चल चल. सोडा मला. कसं? हो, सोडा म्हणलं ना. एक वेळ काय? अहो, सोडा ना मला. नाही ना. काय नाही ना. तुम्ही त्या शिरपतरावचं ऐकून असले धंदे करताय का? हा, कसली गोळी घेतली हो तुम्ही ती? अहो सोडा ना, काय करताय तुम्ही? अरे काय करता म्हणजे जे करायचं तेच करतो ना. गप अहो सोडा बरं तुम्ही. थांब. सोडा, तुमचं खूप झालं आता हे. नाही. किती थांब ना, सहन थांब ना. करायचं? काय थांब ना सारखा बरं. अगं अगं 2 मिनिटाचं खरं. अगं थांब ना. दम दम. अरे बापरे. लाज वाटते का तुम्हाला? बाहेर येऊन लावताय. हा, लोकांना दाखवतात काय काय केलं माझ्यात, किती ताकद आहे दाखवायला. काय करताय? अरे बापरे. गरम झालं. पाय दुखायला लागला. हा, लागला का दुखायला पाय? कस काय दुखायला लागला पाय? आत्ता ना हा, आणखी 4 गोळ्या घेऊन येतो. 4 गोळ्या घेऊन येतो? कशाच्या 4 गोळ्या घेऊन येतो? कोण दिलं तुम्हाला ती गोळ्या? मेडिकल मध्ये लेबल आहे ना. कुणी दिलं गोळ्या तुम्हाला त्या? त्या शिरपतरावानं दिलत्या. शिरपतरावने दिलत्या ना. तुम्हाला माहितीये का त्याचं काय आहे ते? काय? अहो तो घरी आलता, हा, माझ्यासोबत नाही तसलं डोकं लावून गेला. आणि तो काय बोलला माहितीये का? आता बघ तुझी कशी जिरवतो, असं तसं किती घाण घाण बोलून गेलाय तो माझ्यासोबत, माहितीये? हा, मला सांगतो तुझ्या नवऱ्यामध्ये दम नाहीये, असं नाहीये तसं नाही. आणि असलं गोळ्या देऊन तुम्हाला अहो मारून घालेल तुम्हाला त्याने एक दिवस. असं काही पण घेत नका जाऊ त्याच्याकडून. अहो तुम्हाला माहितीये का? हा, काय? तो शिरपत म्हणतात म्हणे त्याला. आपल्या घरी आला होता. हा, नाही तसलं बोलून गेलाय मला. तुला डायरेक्ट तो काय म्हणत होता मला माहितीये का? तुझा नवरा मेल्यावर तू मलाच बोलवशील. हा, डायरेक्ट मला चान्स मागत होता हो तो. मग काय, डायरेक्ट मला म्हणतो तुम्ही ना माझ्याकडून ना खुशी करून घ्या आणि माझ्यासोबत ना मज्जा करा. असल्या गोष्टी बोलून गेला तो मला डायरेक्ट. मी नाही नाही म्हणाले त्याला, तर डायरेक्ट तो मला काय बोलला माहितीये का? बघा आता वहिनी मी तुमची कशी जिरवतो. हा, कशी जिरवणार आहे तो माझी? एवढं बेकार बेकार बोलून गेला तो मला. आणि मग तुम्हाला ही असली पॉवरची गोळी देऊन जिरवायला सांगितली माझी, आणि केलं तुम्ही माझे हाल. अगं त्याच्यात काय हाल आहेत?
त्याच्यात काय हाल आहेत म्हणजे? हं? माझी तृप्ती होते, तुझी हाल तू जाणते आणि माझ्या मनाला समाधान वाटतं याचं काय. अहो पण असल्या गोळ्या बिळ्या घेऊन मरून जाचाल ना. हा पण मग तुला बी बरं वाटतंय? छी, मला काय बरं नाही वाटत. कस काय? कस काय म्हणजे? एवढं तुम्ही एकाच दमामध्ये 5-6 वेळा जर करचाल तर कस काय बरं वाटन हो? मग त्याच्यात काय विशेष? त्याच्यात काय विशेष म्हणजे? शेवटी माणसंच आहे ना आपण, हो माणसंच आहे ना आपण. जनावरच नाही ना. हं? हं? त्यात काय मजा. मी आता फक्त आणखी 4 गोळ्या घेऊन येतो मेडिकलवर. काय? अजून गोळ्या पाहिजे ना ग. अरे बापरे, अजून 4 गोळ्या पाहिजे का तुम्हाला? म्हणजे खुशी, तुला एकदम खुश ठेवील. मला खुश ठेवायची काही गरज नाही. मग तू कशी काय म्हणत होती? काय म्हणत होते मी तुम्हाला? हं? तो शिरपतरावच म्हणत होता मला डायरेक्ट, तुझ्या नवऱ्यामध्ये काही दम नाहीये, माझा दम बघ, माझा दम. तूही म्हणली होती हा. यावर. काय? अहो आपलं घरातल्या घरात चाललं असेल, पण तो सुद्धा तसं म्हणून गेला ना तुम्हाला. मग तुम्ही न गोळी खाता दम दाखवा ना तुमचा. तो मला दम दाखवत होता. मी कनी हा मला गोळ्यात घेऊन येतो. काय? 2-3 गोळ्या घेऊन येतो फक्त, जास्त नाही, 4. अरे बापरे, म्हणजे आता तर माझं काही खरंच नाहीये. आत्ताच माझे एवढे हाल केले ह्या माणसानं, अजून 4 गोळ्या घेऊन येऊन माझं काय हाल करेल ना काहीच सांगता येणार नाही. मी काय करते, बॅग भरून ना पटकन माहेरी निघून जाते. नकोच बला ही मला.